मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि जसं की मी मागच्या 1-2 ब्लॉग्समध्ये तुम्हाला म्हटलं की आमच्या घरामध्ये लग्न आहे म्हणून सागरच्या मामे बहिणीचं. तर फायनली आता म्हणजे एक 2-4 दिवसातच तिचं लग्न आहे. तर मी बदलापूरमध्येच राहतात ते, म्हणजे जिथे आमचं घर आहे तिथून जवळच आहे. आणि नवरा मुलगासुद्धा इकडचाच आहे. मग आता आम्ही 2-4 दिवस आधीच आलो इकडे, कारण काही फंक्शन आहेत ना आधी लग्नाआधीचे, जसं की मेहंदी, हळदी वगैरे. तर त्याच्यासाठी आम्ही लवकरच आलो इकडे. आणि कालच आम्ही इथे आलो रात्री, कारण आज तिची मेहंदी आहे. तर मी आता इथेच आली आहे, नवऱ्या मुलीकडेच आहे आता इथे. घरात खूप गोंधळ चालला आहे, म्हणून मी तुम्हाला कळतच इथे बॅकग्राऊंड स्टेअरकेसवरती बसून मी व्हिडिओ शूट करते, कारण घरात खूप गोंधळ आहे. आणि मी तुम्हाला आज व्हिडिओ बघत राहा. आणि असं काहीसं घर डेकोरेट केलं होतं. आणि नंतर मेहंदी होती म्हणून मेहंदीसाठी सुद्धा असं डेकोरेशन केलं होतं. अगदी साधं सिम्पल घरगुती फंक्शन होतं. फार काही असं जास्त केलं नव्हतं. आणि ते कोण वगैरे सुद्धा असे मस्त सजवले होते. आणि आमची नवरीबाई आता रेडी झाली होती मेहंदीसाठी. आणि मी घरी पोचले ना त्यानंतरच लगेच 5-10 मिनटानंतर हिची मेहंदीला स्टार्ट झाले होते. नशीब मी वेळेत पोचले होते, कारण काय होतं की घरी थोडंसं लहान मुलं असली की मग त्यांचा आवरता वेळ होऊन जातो. पण ठीक आहे, मी अगदी वेळेत पोचले होते. त्यामुळे मला हे शूट करायला मिळालं. ब्राईडची मेहंदी म्हटलं की 4-5 तास आरामातच जातात. त्यामुळे आम्ही सकाळीच लवकरच बोलवलं होतं त्याला. 11:30च्या आसपास आम्ही मेहंदीला स्टार्ट केलं होतं. आणि सायमल्टेनियसली आम्ही सायडरच्या मेहंदीसुद्धा चालू केल्या होत्या. ॲक्च्युली आम्ही जास्त माणसं बोलवली होती, पण आता सीझन असल्यामुळे ना त्यांच्याकडे तेवढी अवेलेबल नव्हती. एकच तो होता सायडरसाठी, त्यामुळे ते पण चालू केलं. आणि इथे बघताय तुम्ही अंजूच्या मैत्रिणी आल्या होत्या इकडे लग्नासाठी म्हणून. आणि त्या आजच मेहंदीसाठीच आल्या होत्या आणि त्या लग्नापर्यंत आमच्याकडे राहणार होत्या. आणि ह्या तिच्या कॉलेज फ्रेंड्स आहेत, कॉलेजपासून एकत्र आहेत, ते खूप क्लोज फ्रेंड्स आहेत. आणि आपल्या जवळच्या मैत्रिणी आल्या की आपल्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो ना. तसंच बघा नवरीबाईच्या पण आमच्या चेहऱ्यावरती किती आनंद दिसतोय. आधी असं डेकोरेशन केलं होतं जे पडतंय तेच आता मी ब्लॉग मध्ये सांगणार आहे, असं डेकोरेशन सारखं पडत होतं. केलं मी, त्याला घेतलंय मी तेच ते. अरे मला फुकट बजेट नाही काय. अरे नाही त्याने खूप आधी जे केलेलं ना डेकोरेशन मस्त पिंटरेस्ट. आणि ह्या आमच्या मामी आहेत, म्हणजे ॲक्च्युली त्या अंजूच्या मामी आहेत, पण आम्ही पण सगळे त्यांना मामीच बोलतो. बघू जमेल तेवढं लोकांची मी ओळख करून देईन, म्हणजे तुम्हालाही कळेल कोण काय आहे ते. ठीक आहे, तिला पण घे हनीला. दीदी तुझी पण दाखव अशी. असे दोन्ही जवळ करणार. चला स्माइल काहीतरी एकदम कमी. शूटिंग पण चालू केलं से हाय हाय. आणि मेहंदी दाखव थोडी. दीदू कम हियर, शो युअर हँड्स. येस, तुझं दाखव रे इकडे जवळ. येस, वी आर हॅशटॅग ब्राईड. दिस इज आर. हू आर यू? बापरे, तुला काही दुसरा साऊंड टाकायची गरज नाहीये व्हिडिओ मध्ये. पण साऊंड टाकलेले. हाय, हू आर यू?
आणि माझी फेशियलची अपॉइंटमेंट होती नंतर, त्यामुळे मला जावं लागलं. त्यामुळे नंतरचं मी फार काही शूट करू शकले नाही, पण त्यांनी हे जे काही शूट केलं होतं तेच मी आता तुम्हाला दाखवते. फोटोज वगैरे काढले होते ते. आणि मी जेव्हा पोचले तेव्हा नवरीबाईची मेहंदी पूर्ण झाली होती आणि ती खूप कंटाळली होती बसून बसून, त्यामुळे शूट करायच्या अजिबातच मूडमध्ये नव्हती. आणि आता हळद आणि मेहंदीचं थोडं असं मिळूनच मी एक व्लॉग तयार केलेला आहे आणि हळदीचे शूट आता तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच दिवशी चुडासुद्धा भरला जातो, त्यामुळे इथे चुडा भरायचा विधी चालू होता आणि त्यावेळीसुद्धा मी नव्हते तिथे, त्यामुळे त्यांनीच हे काही फोटोज आणि व्हिडिओज काढले होते, तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. माझी अंजूबाई ग सईबाई ग बाई, लाडाचं ले करू ग माझं सईबाई. अरे बोला ना तुम्ही. बोला ना ग सईबाई. सई बाई बाई मध्ये करा की मध्ये करा की. बाबू तू बोल बाई बाई. बघा मामी काय आहे? आणि या आहेत वरमाई, म्हणजेच नवरीची आई, सागरची मामी आणि माझी मावशी असं. आणि वरमाई असल्यामुळे त्यांचा हात बघा किती भरला येतो, कारण प्रत्येक नातेवाईक थोडं थोडं त्यांच्या नावचं म्हणून ते भरायचे असतात, त्यांच्या नावच्या 2-2 बांगड्या तरी, त्यामुळे वरमाईचा हात अगदी भरून जातो. बाजूला माझी लेकसुद्धा बसली आहे बांगड्या भरायला. तिनेसुद्धा छान हिरव्या बांगड्या भरल्या होत्या, कारण तीसुद्धा मावशीची छोटूशी करवली होती. अंजूचा चुडा वगैरे भरून झाला होता आता आणि हळदीसाठी म्हणून ती रेडी होत होती आणि आम्ही सगळे मिळून तिला रेडी करत होतो. म्हणजे तिचा पण ती मेकअप करत होती, पण काही हेल्प हवी होती तेव्हा तिला आम्ही करत होतो. आणि जे मैत्रिणी पण बघा छान रेडी करतात तिला छान हेअरस्टाईल वगैरे करतात तिची. आणि मैत्रिणी लवकर आलेल्याचा हा एक फायदा असतो की आयतं सगळं आपल्याला मिळतं. आणि नवरीचं बघा ना, हातात चुडा आला आणि आलं की किती लूक, फक्त चुड्यानेच किती लूक बदलतो. आणि आमची नवरीबाई फायनली अशी रेडी झाली होती हळदीसाठी आणि इथे तिचं फोटो सेशन चालू होतं आणि घरात इतकं घाई चालू होतं की हळदीला तिला खाली नेण्यासाठी. आणि इकडे फोटोग्राफरसुद्धा मागे लागला होता की मला फोटो काढायचे आहेत की तुम्ही लवकर या म्हणून. आणि या गडबडीत आम्ही तिला असं फायनली रेडी केलं होतं. आणि आता हळदीच्या विधींना फायनली सुरुवात झाली होती. हळद जी बनवून ठेवली होती ती आता खाली घेऊन आले होते आणि आय गेस याला हळद नाचवणे असं म्हणतात. नक्की मला माहिती नाही आहे, पण तुमच्याकडे काय असं म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथे आमची नवरीबाईसुद्धा बसल्या बसल्या डान्स करत होती. सगळ्यांना डान्स करताना बघून तिलासुद्धा राहत नव्हतं, तिचं आपलं तिथेच खुर्चीवर बसून चालू होतं. मग शेवटी मावशींनी तिला डान्स करायला घेतलं आणि मग सुरू झाली ती एकदमच. आणि आम्ही मुलाकडच्या मंडळींची वाट बघत होतो. ते लोक अजून उष्टी हळद घेऊन आले नव्हते आणि त्यानंतर थोड्याच वेळात नवऱ्या मुलाकडची मंडळी उष्टी हळद घेऊन आले होते आणि ही सगळी नवऱ्याकडची मंडळी आहेत. आणि ना इथे मी ओरिजिनल साऊंड नाही ठेवू शकत आहे, कारण आमच्याकडे जो स्पीकर 6-6:30ला लागला होता ना, तो डिरेक्टली हळद संपल्यानंतरच बंद झाला होता, त्यामुळे गाणी चालू होती आणि त्यामुळे मी ओरिजिनल साऊंड नाही टाकू शकत. प्रत्येकाला मला व्हॉइस ओव्हर किंवा म्युझिकच ठेवावं लागतं. आणि फायनली आता हळदीच्या विधींना सुरुवात झाली होती आणि व्हिडिओ थोडा मी फास्ट फॉरवर्डमध्येच ठेवते मध्ये नाहीतर मग खूप मोठा ब्लॉग होईल.
गेली 6 महिने चालू होतं अंजूचं लग्न, अंजूचं लग्न, अंजूच्या लग्नाची तयारी. आणि मी सुद्धा व्लॉग्समध्ये किती वेळा बोलले असेल की घरात लग्न आहे वगैरे. आणि आता फायनली अंजूला एकदाची हळद लागली. आणि हे सागरचे मामा मामी आहेत, म्हणजेच अंजूचे मम्मी पप्पा. आणि मी हे का सांगते आहे परत, कारण जे सबस्क्रायबर आपल्याला नव्याने जोडलेले आहेत त्यांनासुद्धा कळावं म्हणून मी हे परत सांगते. आणि अंजूच्या बाजूला जे बसलेले आहेत ते माझे सासू सासरे आहेत. आणि अंजू तिच्या पप्पांची खूप लाडकी आहे, त्यामुळे ते हळद लावताना तिचे डोळे खूप भरून आले होते. आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील हा क्षण जितका आनंदाचा असतो तितकाच इमोशनल देखील असतो. आणि हा आहे आमच्या नवरीबाईचं बंधुराया. आणि ते दोघं अगदी टॉम अँड जेरी आहेत, म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं काहीसं आहे त्यांचं. आणि हिची काही तुम्हाला नव्याने ओळख करून द्यायला नको, हिला तुम्ही सगळे ओळखतच असणार आहेत. आणि तीसुद्धा आपल्या लाडक्या माऊला हळद लावायला गेली होती वरती, कारण ती जेव्हा बदलापूरला जाते ना तेव्हा ना ती आमच्या घरापेक्षा ना जास्त त्यांच्याच घरी असते. आणि हे आहे आमच्या घरातील सगळं महिला मंडळ. आणि ही जी डान्स करते ती माझी नणंद आहे सख्खी. आणि ज्या मागे उभ्या आहेत ना त्या सगळ्या सागरच्या मामे बहीण आहेत. अंजूला हळद लावण्यासाठी म्हणून आम्ही दोघं स्टेजवर गेलो होतो, पण इथे मामा मामांनी आम्हालाच तिथे बसवलं. आणि आमच्या आधी ते दोघं बसले होते तिकडे. आणि प्रत्येक जवळचे जे नातेवाईक होते ना ते जोडीने थोडा थोडा वेळ असे तिच्या बाजूला बसत होते. आणि आम्ही बसल्यानंतर इथे जे एक महिला मंडळ आलं होतं त्यांची काय म्हणजे त्या महिलांची रांग संपतच नव्हती. आणि इतकं म्हणजे त्यांनी मलाही हळद इतकी लावली होती ना की मला हेच कळत नव्हतं की नक्की तिची हळद चालू आहे की माझी हळद चालू आहे. आणि एकदाची फायनली त्यांची रांग संपली आणि आम्हाला हळद लावायचा चान्स मिळाला. त्यातही माझा नवरा आधीच फोटो काढायला बसला, त्यामुळे मला आधी फोटो काढून मग तिला हळद लावायला लागली. आणि आता सगळं हळद लावण्याचा कार्यक्रम वगैरे झाला होता, म्हणजे सगळ्यांची हळद लावून झाली होती तिला, त्यामुळे ती आता उठून आली होती खाली डान्स करायला. आणि सगळेजण किती छान एन्जॉय करतात ते बघा. आणि नवरीबाई पण आमची जाम खुश होती. आणि जवळजवळ हे सगळं आहे ना आमचं 11:30ला आमचा स्पीकर बंद झाला असेल. आणि रिदाला पण आमच्या भारी हौस आहे नाचायची, ती पण अशी मध्ये मध्ये येऊन नाचत होती. आणि अनोळखी कोणी असा नवीन एखादा चेहरा बघितला की मग अशी गपचूप उभी राहायची. आणि माझा नवरा एवढंच काय ते नाचला असेल हळदीमध्ये, कारण घरातली हळदी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मग थोडंसं पाहुण्यांची उठबस पण करावी लागते, त्यामुळे मग तो नंतर तिथे बिझी होता. आणि हळदीत अनपेक्षित घडलेली गोष्ट म्हणजे ही नवरदेवाची सरप्राईज एंट्री. घरात कोणालाही माहिती नव्हतं की तो असं काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणून. ॲक्च्युली त्याने अचानकच सांगितलं होतं आम्हाला पण की मी येतो आहे म्हणून. आणि ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हतं, फक्त अंजूच्या मैत्रिणी प्राजू आणि मी असं आम्ही काही ठराविक जणांनाच माहिती होतं. आणि आम्ही ती कोणाला सांगितली नव्हती. आणि हा व्हिडिओ मी विथ सॉन्ग शॉर्ट्समध्ये अपलोड करते, तुम्ही नक्की जाऊन बघा.
म्हणजे तुम्हाला कळेल की त्याने कोणत्या गाण्यावर डान्स केला होता. सगळेच जण खूप आश्चर्यचकित झाले होते, कारण कोणालाही या गोष्टीचा अंदाज नव्हता. आणि अंजूला तर त्याला असं अचानकपणे बघून त्याची अशी काहीशी रिॲक्शन होती की तिलाही नेमकं समजत नव्हतं की काय होतं आहे म्हणून. आणि आत्ता खऱ्या अर्थाने वाटत होतं की हळद आहे म्हणून, आणि त्याने असा काही येऊन धुमाकूळ घातला होता ना की तुम्ही बघताच तो. पुढे पाहिजे होतं कोणी. लग्नाच्या रात्री ही अशी आमची डान्सची प्रॅक्टिस चालू होती. लिटरली एका तासातच आम्ही डान्स बसवला होता आणि रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि सकाळी उठून तर आम्हाला लग्नाला जायचं होतं. चला या गमती जमती बघूया पुन्हा लग्नाच्या व्लॉगमध्ये. आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.